नमस्कार नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी व्हेज मोमोज। मोमोज बनवण्यासाठी लागणारे साहित्य: मैदा, पत्तागोबी, कांदा, गाजर, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, अद्रक, मीठ आणि तेल। आता आपण ह्या भाज्या मीठ लावून 15 ते 20 मिनिट बाजूला ठेवणार आहोत। मीठ लावल्याने त्याचं पूर्ण पाणी होतं आणि ते पाणी झाल्याच्या नंतर ते पाणी काढून टाकायचं आणि भाज्या कोरड्या करायच्या, म्हणजे मोमोजला पाणी सुटणार नाही। हे अशा प्रकारे मीठ लावून एका बाजूला ठेवायचं 15 ते 20 मिनिट। आता त्या भाज्यांना पाणी सुटेपर्यंत आपण मोमोजचं पीठ मळून घेऊ। पीठ मळून घेतल्याच्या नंतर पीठ पण अर्धा तास भिजलं पाहिजे। त्यासाठी चवीपुरतं मीठ, 1 ते 2 टेबलस्पून तेल आणि पाणी। आपण ह्या पिठामध्ये तेल टाकलेलं आहे ना, ते तेल असं पूर्ण पिठामध्ये मिक्स झालं पाहिजे। ते अशा प्रकारे मिक्स करायचं। पाणी टाकून त्याचा उंडा मळायचा। तर हे अशा प्रकारे मोमोजचं पीठ मळून तयार झालेलं आहे। आता ह्याला 10 ते 15 मिनिट झाकून ठेवायचं। तर हे अशा प्रकारे झाकून ठेवायचं। तर आपण हे 10 ते 15 मिनिट हे पाणी होण्यासाठी ठेवलेले हे भाज्या, आता त्याच्यातलं पाणी काढायचं आणि त्या कोरड्या करायच्या। अशा प्रकारे पाणी काढायचं त्याच्यातलं, म्हणजे त्या कोरड्या होतात आणि मोमोज चांगले होतील, जास्त ओले होणार नाहीत। नाहीतर मग ते ओले होऊन फुटतात। त्यामुळे हे अशा प्रकारे पाणी काढायचं त्याच्यातून। आता ह्या भाज्यांमध्ये मिक्स करायचं आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक तुकडे केलेली हिरवी मिरची, अद्रक, लसणाची पेस्ट। भाज्यांमध्ये आपण अगोदरच मीठ टाकलेलं असल्यामुळे आपल्याला थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं। अशा प्रकारे आपल्या मोमोजची स्टफिंग तयार झालेली आहे। ह्या स्टीमरला असं तेलाने ग्रीस करा, म्हणजे ते मोमोज चिटकणार नाहीत खाली। ठेवून घ्या आणि नंतर हे मोमोज असे ठेवून घ्या। ह्याला असं झाकण करून ठेवा आणि हे 10 मिनिट ठेवायचं। 10 मिनिट पेक्षा जास्त ठेवलं ना तर ते असे कडक होतात, म्हणून 10 मिनिट ठेवायचं। हे स्टीम केलेले मोमोज आहेत आणि आपल्याला जर फ्राय केलेले आवडत असतील ना तर आपण फ्राय करू शकता।